ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं समालोचन, भाग 16. ज्ञानदेवांचा सामान्य जनांना उपदेश. ज्ञानदेवांनी भगवंतांचा निरोप सांगण्याच्या निमित्तानं जनांना उपदेश केला आहे. भगवंतांनी सांगितलं आहे की काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास व इतर कर्मांच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग. यज्ञ, दान, तप वगैरे कर्मे ही पावनकारक असल्यामुळे ती त्याज्य नाहीत. तेव्हा कर्मसन्यास करायचा आहे तो सरसकट सर्वच कर्मांचा करायचा नाही, तर काम्य व निषिद्ध कर्मांचा करायचा. कर्मत्यागाची हातवटी चुकली तर अनुमानाने केलेला कर्मत्याग हा मोक्षास कारणीभूत न होता संसारात बद्ध करण्यासच कारणीभूत होतो, असं ज्ञानदेवाने स्पष्ट केलं आहे. म्हणून जे कर्म त्याग करण्यास योग्य आहे त्याचा त्यागच करावा, ते करण्याची कामना करू नये. चुकली या त्यागाचे ओझे, केला सर्व त्यागूही होय बोझे. न देखती सर्वत्र दुजे, वीतरागजे. त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते. तेव्हा नित्यनैमित्तिक कर्मे करावीतच, फक्त त्यांच्या फळाचा त्याग करावा. विष वास्तविक मारक, पण तेच रसायन रूपाने दिले तर मनुष्याचा जीव वाचवते. त्याचप्रमाणे तैसी एके हातवटिया, कर्मे कीजती धनंजया, बंधकीची सोडवावया मुख्य होती. अर्जुना, त्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यतः बंधच निर्माण करणारी असतात तरी कर्म करण्याची एक हातवटी ठरलेली आहे. त्या हातवटीने कर्मे केली तर तीच कर्मे कर्मबंधातून सोडवण्यास कारणीभूत होतात. अर्जुनाला उपदेश देऊन झाल्यावर यथेच्छसी तथा कुरु असं भगवंतांनी म्हटलं आहे. हीच उपदेशकाची भूमिका असली पाहिजे हे स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की आता तू ययावरी निकेते निर्धारी, निर्धारुनी करी आवडे तैसे. शिक्षकाची भूमिका कशी असावी ते त्यांनी श्रीकृष्णार्जुनांचा गुरुशिष्य संबंध स्पष्ट करून दाखवताना स्पष्ट केलं आहे. भिडेंना जर गुरुना शंका विचारली नाही तर शिष्याचे अज्ञान तसेच राहते, आणि शंका विचारली नाही तर शिक्षकांना शिष्य ज्ञानाच्या कोणत्या पातळीवर आहे हे कसं कळणार. सर्व शिक्षक काही श्रीकृष्णांसारखे अंतर्ज्ञानी नसतात. असा भिडस्थ शिष्य हा आत्मवंचक ठरतो. तेव्हा गुरुना शंका विचारून आपले अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांनी सांगितलं की सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्मांचा त्याग करून मला एकट्यालाच शरण ये. व्यवहारात एखाद्याला शरण जाणे म्हणजे त्याच्या वचनानुसार वागणे. आता भगवंतांना शरण जाणे म्हणजे काय ते ज्ञानदेवाने स्पष्ट केलं आहे. त्या निमित्ताने त्यांनी शरणाची व्याख्याच केली आहे. पै आपुलेने भेदे विण, माझे जाणी जे जे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे गा. स्वतःला परमात्म्यापेक्षा भिन्न न समजता त्याचे एकपण जाणायचे म्हणजे त्याला शरण जाणे होय. त्यासाठी त्यांनी घटाकाश, सोन्याचा मणी व पाण्याची लाट वगैरे नेहमीचे दृष्टांत देऊन ऐक्याने शरण जाणे म्हणजे काय ते स्पष्ट केलं आहे. तसेच ऐक्यभाव न ठेवता शरण जाणे म्हणजे काय ते वडवानलाच्या दृष्टांताने स्पष्ट केलं आहे. समुद्राच्या पोटात असणाऱ्या अग्नीला वडवानल असं म्हणतात. वडवानल समुद्राच्या पोटातच असतो, म्हणजे तो समुद्राला शरण गेला असं म्हणता येतं, पण तो समुद्राशी एकरूप होत नाही. समुद्राच्या पाण्यात स्वतःला विलीन करत नाही. उलट तो आपल्या उष्णतेने समुद्रातील पाणी जाळीतच असतो. तेव्हा वडवानल सर्व भावे समुद्राला शरण गेला असं म्हणता येत नाही. एरवी वडवानलाचा दृष्टांत त्यांनी कर्मे करूनही अलिप्तपण कसं असावं त्यासाठी दिला आहे. त्याच वडवानलाचा दृष्टांत ते पाण्यात राहूनही अलिप्तपणे राहत असल्यामुळं कर्म करूनही अलिप्त राहणाऱ्या ज्ञानी माणसा करताही देतात. मराठी भाषेची थोरवी. त्या काळी तत्वज्ञानात्मक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिण्याची परंपरा होती, पण सर्वसामान्य जनांना संस्कृत भाषा कळत नव्हती. म्हणून ज्ञानदेवांनी ती परंपरा मोडून आपला ग्रंथ मराठी भाषेत लिहिला. ज्ञानदेव सांगतात की या कारणी मिया श्री गीतार्थो मराठीया, केला लोकायया दिठीचा विषय, तेने आबाल सुबोधे, ओवियेचेनी प्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. ज्ञानदेवांना बोली अरूपाचे रूप दाखवायचं असल्यामुळं ते कोणतीही गोष्ट रूप करून सांगतात. कारण नुसत्या ऐकण्यापेक्षा
एखादी वस्तू पाहिली की तिचे ज्ञान लगेच होते. त्यांना संस्कृतमध्ये असलेले तत्वज्ञान सर्वसामान्य जनांना खुलं करायचं होतं. आता मराठीत रचना झाल्यामुळं या ग्रंथाचा अभ्यास सर्वांनाच करता येणे शक्य झाले. ग्रंथलेखनाची भाषा कोणती ही गोष्ट महत्वाची नसून त्या ग्रंथात काय सांगितलं आहे हे अभ्यासणे महत्वाचे आहे. तेव्हा आपला हा मराठी भाषेत लिहिलेला ग्रंथही गीतारूपी भोळ्या शंकराला मान्यच होईल अशी त्यांना खात्री आहे. व्यासांनी हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला व तशाच विशाल बुद्धीच्या तत्वज्ञानी या ग्रंथावर संस्कृत भाषेत टीका लिहिल्या. तर आपण अल्पबुद्धीने या ग्रंथावर विवरण केलं आहे व ते युक्तिसंगतच आहे. त्याशिवाय हे विवरण भाष्यकारांच्या टीकेच्या अनुरोधानं केलेलं आहे. तेव्हा व्यासादिकांचे बोट धरून चालत असल्यामुळं आपणही ते ज्या मुक्कामावर पोचले तेथेच पोहोचू असा त्यांचा आत्मविश्वास आहे. ज्ञानदेवांची विनम्रता. ज्ञानेश्वरीसारखे काव्यालंकारांनी अक्षर वाङ्मय निर्माण करूनही ज्ञानदेव आपल्याला साहित्याची जाण नाही असं म्हणतात. वाचूनी पडे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची, ऐशी या मज ग्रंथाची योग्यता के असे. आपल्याकडे शिक्षण नाही, अभ्यास नाही, तर आपण हा ग्रंथ कसा रचू शकू. परंतु गुरुनाथांनी हाताशी धरून हा ग्रंथ आपल्याकडून करवून घेतला आहे असा त्यांचा भाव आहे व हा ग्रंथ म्हणजे गुरूंचाच आहे असं म्हणून त्यांनी त्याचे सर्व श्रेय गुरुचरणी समर्पित केलं आहे. तसेच आपली मराठी टीका सुद्धा संस्कृत टीकेच्या तोडीची आहे असा आत्मविश्वासही त्यांनी प्रकट केला आहे. संस्कृत गीता वाचून नंतर टीका वाचावी किंवा नुसती सलग टीकाच वाचली तरी ती श्रोत्यांना आनंदच देईल अशी त्यांची खात्री आहे. आपल्या अमृतापेक्षाही गोड असलेल्या या टीकेचा अभ्यास जो करेल तो पंडित होईल व तसेच जो या ग्रंथाचे श्रवण मनन निधिध्यासन करेल त्याला आत्मानंदाचा भोग घडेल असा त्यांना आत्मविश्वास आहे. ज्ञानदेवांचे मोठेपण दिसून येते ते त्यांच्या पसायदानातून. त्यामध्ये त्यांनी विश्वात्मक देवाकडे स्वतःसाठी कोणतीही मागणी मागितलेली नाही. आपल्या ग्रंथाने जर विश्वात्मक देव प्रसन्न झाला असेल तर त्याने प्रसन्न होऊन दुष्टांच्या दुष्ट बुद्धीचा नाश व्हावा, सर्व प्राणीमात्रांमध्ये मैत्र निर्माण व्हावे, ईश्वरनिष्ठ अशा संतांची मांदियाळी सर्वांना भेटावी, संत सज्जन लोक सर्वांना आवडते व्हावेत व सर्वांनी आदिपुरुषाचे अखंड भजन करावे असे त्यांनी मागणं मागितलं आहे. आता दृष्टांतांच्या दृष्टिकोनातून या अध्यायाचे समालोचन आपण उद्या पाहू.